बर तुम्ही इथं बसा, ती एकटीच आहे, मी आलो जरा जाऊन. अरे म्हणजे का माहित नाही, पण आतनं वाटतंय की आपणच लय मार खाणार आहे. अरे ह्या दोघांच नाही खाल्लं ऐता आणि मध्ये कुत्र्याची शिपूट आहे, मिळत घातली ना तर वाकडी ती वाकडीच. एवढं होऊन बिरायला तिकडच जायचंय. घे बस तू आहे, मी आलोच. बस आता यांची मज्जा बघ बस. एवढा राग आहे का माझा? तुझा नाही, स्वतःचा आहे. हा ग मग बोलून मोकळी तरी हो एकदाची. कशाला? मगाशी तूच म्हणलास ना मी कुणाचा विचार करत नाही म्हणून, मग आता बी नाही करायचा मला. हा ग रागाच्या भरात बोललो. मग तो राग तसाच राहू दे, आणि तेच चांगलं आहे. हा ग आता राहू दे, दे सोडून. कसं सोडू? आता आयुष्यभर हे मनात राहणार आणि आठवलं की रडायला येणार. माझ्यामुळं झालं नाही हे सगळं. सुरुवात जरी तू केली असलीस तरी मी समजूतदारपणा दाखवायला पाहिजे होता की. मुख्याध्यापकांकडे गेल्यावर काय होईल याचा विचार करायला पाहिजे होता. तू चुकीचंच केलंस, पण मी तिथल्या तिथं तुला 4 गोष्टी सुनावल्या असत्या. लेच राग आला म्हणून 4 शिव्या दिल्या असत्या तरी चाललं असतं मधुकर. तुझ्या वडिलांना असं हात जोडलेलं बघितल्यावर, तुला मारलेलं बघितल्यावर असं वाटलं आपली चांगली मैत्री होतीच की. बोलून संपवला असता विषय. नाहीतर नाही म्हणून कवाच बोललो नसतं तरी चाललं असतं. पण मला हे सगळं नव्हतं होऊ द्यायचं. खरंच मला माफ कर. खरंच माहित नव्हतं तू एवढ्या सगळ्याचा विचार करतेस. पण जेव्हा करायला पाहिजे तेव्हा करत नाही ना.